उभी राह, इकडे निशी उभी राह इथे आणि हाय बघा, हा इकडे समोर बघा. काय? कोणाची दृष्ट नको लागू दे रे बाबा. कोणाचीच नजर लागणार नाही. फक्त हिला सांग तिथे नदीवर नको जायला. नाही, हिला सांग की पोहता येत नसेल तर उड्या नाही मारायच्या पाण्यात. तुम्ही दोघी ऐका माझं, यापुढे असं करायचं नाही, कळलं? आणि तू एवढी काळजी करणार नाहीयेस, कळलं? बरं, या सगळ्यात आपला काढा थंड झालाय. हे बसून द्या. बस घे. नको मला. ओवी, शिक्षा समज आणि पटकन पी. घे. हा डिटॉक्स ज्यूस आहे ना? वी पे फॉर इट. म्हणजे तिकडे विकत साचे आणतो आम्ही दुकानातून. पण आम्हाला दुकानात जायची गरजच लागत नाही. ह्यात ज्या वनौषधी आहेत ना, त्या सगळ्या रानात मिळतात. मग बाबा रानात जाऊन सगळं काही घेऊन येतात आणि हा असा मस्त काढा बनवून देतात. त्याने काय होतं माहितीये का, सर्दी, खोकला, ताप सगळं पळून जातं. यू आर व्हेरी लकी. काळजी करणारी, असं काहीतरी खास बनवणारी माणसं आहेत तुझ्यासोबत. दादा चहा. बंधू कुठे? ते तुम्ही काही काम सांगितलं होतं ना, तेच करायला गेले. ठीक. काय गो मंजू, आजकाल तुझी चाय मध्ये साखर जरा जास्तच पडूक लागली. नाही आहो, बरोबर आहे. हा, लक्ष ठेव. हा, निघ निघ. बोल ना, चार जा. अगो असं काय करतोस? काय काय बोलूच असा? रघुनाथा, आता स्पष्टच विचारतय. मंजू, चाय देऊन झाली मग अगे ह किती घुटमळतस? कामा नाही येत? चल जा. रघुनाथा, बोलाय काय झालं? ती पाहुणी अजून किती दिवस राहतली? 4 दिवसासाठी म्हणून इल्या. अजून जाऊचं नाव घेणार नाही. या बापाशी विचार केव्हा नेमके येता तो. रघुनाथा, अरे काय बोलतोय मी? नंतर त्याच्या बापाशी फोन कर. दादा मका सांग, उमा काय बोलली? काय कधी जाणार ता? रघुनाथा, अरे काय बोलतोय मी? आहे मी. या लवकर या. सामान येतच हळू. नीट. पार्सल आलं तुमचं. पार्सल? ह्या कोणाचा काय? दादा काय मागवलेला? हा, मी काय मागवला नाही. मग काय सुनीला या? लंडनवरून आले. काय सुनीला म्हणालास? लंडन. बघलास? कळला काय सुनीला आता? बघलास रघुनाथा? लंडन? बाय माझे, एवढा लंडन वरनं सामान इलं? दादा, हा पाहुणीचं म्हणणं काय?
म्हणजे हे सगळं सामान इथेच ठेवायचं की त्या सही कुठे करायची? माफ करा, तुमची सही नाही चालणार आहे. सही चालणार नाही म्हणजे काय? घरातलं करतो माणूस आहे. सगळ्या कागदपत्रांवर त्याची सही चालता आणि तो आता चाललंच नाही म्हणतास. हो ना, हे पण कधी सही करत नाही तशी. मंजू बघू आहे ते का विचार तरी कोणाची सही हव्या? काय रे, कोणाची सही हवी सांग तरी. इथे लिहिलंय ओवी देसाई, केअर ऑफ उमा रघुनाथ खोत. दोघांची नावा कळली. आता केअर फेअर काय म्हणतास त्याचा अर्थ काय? केअर नाही, केअर ऑफ. रास्ता अर्थ सांग नका. ज्यांनी ओवी देसाईची जबाबदारी घेतली आहे, म्हणजे काळजी घेणारे. कसं हा, त्यांचे पालकच समजा. पालक म्हणजे आता उमा पालक झाला काय त्या पावडीचा? उमाई, काय करतेस? यांका बासुंदी आवडतं ना, म्हणून बासुंदी करताय. वा, चला मला सांग, मी काय मदत करू तुला? नाही नाही, काय एक मदत नको तुझी. तू आधी आपला अभ्यास कर. उमाई, अगं अभ्यास रोज करतो मी. तू सांग मला, मी काय काय करशील आता तू? वेलची आहे बघ याच्यात, ती कुठून दे माका. उमाई, पण आज अशी अचानक बासुंदी वगैरे? शेनू जा काही चालला ना घरात तर थांबू गोया. सगळं काही नव्याने चांगला सुरू हो गोया. आता बस झालाय न बोलणं, ताण घेणं. म्हणून म्हटलं यांच्यासाठी बासुंदी करून बघावी. असं म्हणतात पुरुषाच्या मनाचा मार्ग पोटातून जातो, म्हणून प्रयत्न करून बघते. उमाई, कसं जमवतेस ग सगळं? हा, तुम्हा दोघांकडे बघितलं ना की असं वाटतं नातं असं असावं. दोघांमध्ये किती मतभेद असले तरी एकमेकांबद्दलचा आदर कमी होत नाही. तुझं आपलं काहीतरी. एकमेकांका सांभाळून घेऊ घेऊ गोया, बस मग झालं. आणि ते तुम्हा दोघांना चांगलं जमतं. तुमचं नातं असंच कायम राहू दे. तुझ्या तोंडात साखर पडू. काय उमाई, मला वाटलं तू म्हणशील तुझ्या तोंडात बासुंदी. काय काय यांका माहित नाही आम्ही बासुंदी बनवते त्यांच्यासाठी. हा, ठीक आहे. आमच्यासाठी साखर, त्यांच्यासाठी बासुंदी स्पेशल. वा, काहीतरीच तुझा. यांच्यासाठी जरी बासुंदी बनवत असले ना तरी माझ्या घरातली माझी माणसं आहोत, त्यांच्यासाठी पण करते. काय रे श्रीनू, असा नाता असावा असं काहीतरी म्हणत होतास. कोणी बघलंस काय? उमाई, सांगू शकतस माका? उमाई, आता तू माझी चेष्टा करू नको. ठीक आहे, कोणी बघलंच नसलंस ना तरी जी कोणी बायको असत तुझी ती बासुंदी सारखी गोड असू दे. उमाई, आता बास हा, काहीतरीच तुझं. हे बाय माझे सगळे एकाच ठिकाणी एकाच वेळेला एकत्र. हे काय एवढं सामान? हे बदायचे तुमचं असेल, मला न सांगता चाललात ना पंढरपूरला. सरी 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 सरी. पण सामान कोणाचं आहे, कुठून आलं आहे? थेट लंडनहून. शांत 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 शांत. बघितलंस, विजयरावांनी माझ्यासाठी सामान पाठवलंय डायरेक्ट लंडन वरून. ओ घबरावा तुम्ही. काय सारखा तुमचा पुढे पुढे? हा,
तुम्ही बोलवता का ओवी देसाईंना सही करायला? आणि कोण आहेत त्या? पाहुणी येते. पाहुणीचं एवढं सामान? ते काही ते कायमचे राहायला आल्यात का? होय, खोतानी धर्मशाळा उघडली आ. तुला काय काम असत तर कर, रस्ते चौकशा किती करतास? ओ सॉरी, तुम्ही ओवी देसाई नाहीतर उमा खोत यांना बोलवा, कारण सही शिवाय तुम्हाला सामान देता येणार नाही ना. आम्ही काय म्हणतो, आमका सामान व्हाया म्हणान. लंडनचा एक भूत असा ना आमच्या घरात तर बस झाला. आणखी लंडनचा काय नको आमच्या घरात. काय रघुनाथा, बरोबर असा ना? रघुनाथा, अरे तू बोललंच नाही की त्या काय झाला? दादा काय मगासपासून गप्पच हा? काहीतरी बोल. अरे माका सांगण्यासारखा काय नाही आ का? द्यायचे काय माहितीये काय, हे जे सामान आहे ना ते आपण परत पाठवू शकत नाही. असा कोणी सांगितला? अरे मी सांगतोय ना, मला माहिती आहे. म्हणजे कसं असतं ना द्यायचे, जर हे सामान आपल्याला परत पाठवायचं असेल ना तर आपल्याला त्याचे पैसे भरावे लागतील. मग काहीतरी तुमचा. अरे काहीतरीच नाही, खरं सांगतोय. काय रे, हो की नाही? ओ होय. मग आणि कसं आहे ना, हे जे घर आहे ते आहे दादा खोतांचं, आणि हे ज्यांचं सामान आहे ती मुलगी आमच्या घरात आहे पाहुणी. त्याच्यामुळे तू गपचूप दादा खोतांची सही घे आणि निघ इथनं, कडे निघ. हे ज्यांचं सामान आहे त्यांना ते बरोबर मिळेल. हा, काय काळजी करू नको. चल. असं नाही होत साहेब. ज्याचं सामान आहे त्याचीच सही लागणार. आणि भलतं सलतं काय झालं तर माझी नोकरी जाईल. बरोबर. एक काम करतो, मीच बोलवून आणतो ओवीला. आंबा जावायनो, माकाच येऊ देत. आता क्यार नाव त्याचाच असा ना? तर पालक म्हणतात. हा ताच उमाक येऊ देत आणि जो काय प्रकार असा ना तो सांगू देत. मग मी बघतोयच. मी बोलावते उमाताईंना. हा, उमाताई. 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 काय गो मंजू, काय हवा काय? अहो, तुम्हीच हवे आहात. मामी, अगं काय झालं? कळेल, आधी चला बाहेर लवकर. तू असा कसा बाहेर येऊ? बासुंदी करते यांच्यासाठी. सांगू नको त्यांना माहित नाही. अहो, मी नाही सांगत, पण आधी बाहेर तर चला. असं कसा लगेच येऊ? बासुंदी कशी होतली नाही तर? त्या डवळू गोया नीट आटू गोई ना बासुंदी. आत्ताच तर तापला दूध. ताई, अहो दुधाचं सोडा, बाहेर वातावरण तापलंय. मामी तू आधी शांत हो आणि मला सांग नेमकं काय झालंय. कुरिअर आलंय. कुरिअर? हा, आणि केअर ऑफ म्हणून तुम्ही आहात. काय म्हणजे? अहो म्हणजे पार्सल. आता कसलं पार्सल आलंय? लंडनहून आलंय. मी इथून ओवीचं काही सामान पाठवलंय तिकडे. लंडनहून म्हणजे ओवीचं? सर्वेश्वरा, आता काय होणार? मी बाजू. उमाई ऐक, तू इथेच थांब, आम्ही जाऊन बघून येतो. तू इथेच थांब, आम्ही बघतो. हा, काय नाही. काय गो उमा खाया? ते आत. अगं कशा बोलवलं? अगो तुझी गाडी कशात थांबली? बोल पटापटा. अगो काय करता उमात? ते नाही, मी नाही सांगू शकत. कोणी येणार आहे का सही करायला? कारण मला पुढे लवकर जायचंय. दादा, दादा मी काय म्हणतो, तुम्ही आत या ना, आपण सगळेच आत जाऊया. श्रीनू काय हा?
आई अगं असं काय करतेस? केवढं सामान घेऊन आले ते, थकले असतील. त्यांच्या चहा पाण्याचं बघायला नको का? हीच तर परंपरा आहे ना आपली. पण तू कशा केलंस? उमाचा काय? ताईची अगं उमाई खरंच एका कामात आहे, 5-1 मिनिटात येईल ती. तोपर्यंत यांचा चहा होईल ना. चालेल ना दादा मामा? या ताईजी, मी काय म्हणतोय, हे सामान आतमध्ये न्यायचं की इथेच बेवारच्यासारखं ठेवायचं? नेऊया ना? ए बाबा बघतो काय, चल उचल, ये चल 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 चल, ये चला मदत करा, ये उचल उचल. गो मंजू, काय झालं? उमाताई चहा करायचंय. चहा झालो ना आताच. तू कुरिअरवाला, काय झाला काय? ते सगळे आत आलेत. कुरिअरवाला पण आलाय आणि सामान ते पण आलंय. मंजू हे काय बोलले काय? मग ते खरं सांगू, की दादांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही, पण चेहऱ्यावर सगळं दिसत होतं. आता या बासुंदीने काही फरक पडेल असं वाटत नाहीये मला. मंजू अहो तसं नाही, म्हणजे आता मला जे वाटतंय मी तेच बोलतेय ना. आता जी मुलगी घरातून बाहेर जाणार, तिचं सामानच घरात आलं म्हटल्यावर काय बोलणार ना आता. आणि तो कुरिअरवाला पण तुमची सही घेतल्याशिवाय जाणार नाही. हे देवा, मगाशी मी तुम्हाला हेच सांगायला आले होते. अहो तुम्हाला सही करायला बोलावलंय तिथे. सर्वेश्वरा, मी मंजू अगं तू ना बासुंदी ढवळ, ते आटूक वही. नीट ढवळ. मी हा तू ढवळ घे घे. उमाचा महत्वाचा काम अजून संपला नाही काय? येईल गे आहे, येईल. नाही पण हे बॉक्स समोर आपण किती वेळ बसायचं? आणि हे बॉक्स आपण लंडनला पाठवू पण शकत नाही. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, ओवीलाच बोलूया ना. नाही म्हणजे ओवीची सही घेतली म्हणजे हे मोकळे ना, ह्यांचा कशाला उगाच खोळंबा. ह्यांना पण खूप काम असणार ना. हो ना रे? ए काम असतील ना तुला खूप? त्याच्या नावावर इला ना काय, ता पालक म्हणून त्याचं नाव लागला. काय रे? हा नाही काय नाही, ते मी ओवीला बोलून आणतो. उमाई तर येईलच, पण ज्या व्यक्तीचं सामान आहे ती व्यक्ती पण इथे असायला हवी ना. जा. हा इतकं काय महत्वाचं काम चाललेलं उमाचं काय माहित. हाय हाय, पाहुणीचा विचार दिसत नाही. परत जायचा. बघतोस ना किती सामान आते. बाप तरी कसं एवढ्या लांब लेखिक धाडता. आमचं रघुनाथ बघा, जरा निशी डोळ्याआड झाला की निशी 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 करत फिरता. बघितलास ना दादाची काल काय अवस्था झाली होती. ह्या अशी पाहिजे लेकरांची काळजी. काय आणलेला हा एवढा, बघू तरी. हा हो हो, असं दुसऱ्याचं सामान उघडू नका. आमच्या घरात इलेला हा ना, काय तर आम्ही बघून घेऊ. अहो पण सही सही करू येतीत ना. थांब जरा. घे बाय माझे इतका सगळा सामान. याची काय गरज आहे इकडे? हा काय कायमचं राहूचं आलेला? हा बराच लवकर इलेस ग. जरा काम होता. निरोप पाठवलेलो ना. हा होय, मंजू म्हणाला मका की सगळे माझ्या सहीसाठी खोळंबलेत म्हणून. तू बघतेस ना, या सामान लंडन वरून इलेला. हा तुका सांगूची गरजच नाही हा कोणाचा हात आहे. या घरात काय काय चाललेलं हा ना, काय कळलं नाही.
पण उमा या सामान येणार होता हे तुका माहित होता काय?